अथर्व तायडेच्या शानदार शतकापाठोपाठ यश ठाकूर आणि नचिकेत भुते यांनी केलेल्या भेदक गोलंदाजीच्या जोरावर विदर्भ संघाने रविवारी इतिहास रचला। अंतिम सामन्यात बलाढ्य सौराष्ट्रचा 38 धावांनी पराभव करत विदर्भाने पहिल्यांदाच प्रतिष्ठित विजय हजारे करंडक एकदिवसीय स्पर्धा आपल्या नावावर केली। बीसीसीआयच्या सेंटर ऑफ एक्सलन्स मैदानावर रंगलेल्या या अंतिम सामन्यात सौराष्ट्रने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला। विदर्भाने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकात 8 बाद 317 धावांचा डोंगर उभारला। या आव्हानाचा पाठलाग करताना सौराष्ट्रचा डाव 48.5 षटकात 279 धावात संपुष्टात आला। प्रथम फलंदाजीचे निमंत्रण मिळाल्यानंतर विदर्भाची सुरुवात चांगली झाली। सलामीवीर अथर्व तायडेने 118 चेंडूत 15 चौकार आणि 3 षटकारांच्या आतिषबाजीसह 128 धावांची खेळी केली। शानदार फॉर्ममध्ये असलेला अमन मोखाडे बाद झाल्यानंतर अथर्वने यश राठोड सोबत डावांची सूत्रे हाती घेतली। यश राठोडने 61 चेंडूत 2 चौकार आणि 2 षटकांसह 54 धावांचं योगदान दिलंय। या दोघांनी दुसऱ्या गड्यासाठी 133 धावांची महत्त्वपूर्ण भागीदारी रचत विदर्भाला भक्कम स्थितीत आणलं। मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करताना सौराष्ट्रचे फलंदाज विदर्भाच्या गोलंदाजीसमोर अडखळले। प्रेरक मंकडने 92 चेंडूत 10 चौकारांसह 88 धावांची खेळी करत झुंज दिली। विदर्भाकडून यश ठाकूरने सर्वाधिक 4 बळी टिपले। नचिकेत भुतेने 3 बळी घेत त्याला सुरेख साथ दिली।